सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। थोड़ी कमी आज या शिवछत्रपती महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी आणि या महाराष्ट्रातील आपला सुंदर असं हे कोकण आणि या कोकणातील सुप्रसिद्ध असं निसर्गरम्य कुडकेश्वर। आज या कुडकेश्वर या ठिकाणी नवरात्रोत्सव अतिशय आनंदात आणि उत्साहामध्ये साजरा होतोय आणि त्या निमित्तानं आज या श्री क्षेत्र कुडकेश्वर या मंदिरामध्ये आई जोगेश्वरी मातेच्या मंदिरात नवरात्रोत्सव अगदी आनंदामध्ये साजरा होतोय आणि त्या निमित्तानं जोगेश्वरी तरुण उत्साही मंडळ कुडकेश्वर यांच्या वतीनं या नवरात्रोत्सव निमित्त 2020 डबलबारी भजनाचा जाहीर सामना आयोजित केलेला आहे आणि या सामन्यासाठी आम्हा दोन्ही मुलांना मी स्वतः चंद्रकांत अनंत जाधव भांडूप मुंबई आम्हाला पखवाज वादक म्हणून जे साथ करतायत ते आमचे परममित्र या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पखवाज वादक ढोलकी वादक हेमंतजी कवटे, त्याचप्रमाणे तबला वादक म्हणून जे साथ करतायत ते या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तबला वादक साई नाईक, त्याचप्रमाणे आमचे सर्व सहकारी मंडळी, त्याचप्रमाणे आज आमच्या जोडीला जे बुवा आम्हाला लाभलेले आहेत त्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक, कोकणातील सुप्रसिद्ध भजनकार, सन्माननीय आमचे परममित्र श्री दुर्वाजी गुरु बुवा, त्यांना पखवाज वादक म्हणून साथ करतात ते आमचे परममित्र तुषार नाईक, तुषार शिंदे, आणि तबला वादक आहेत नंदराज पाटकर आणि त्यांचे सर्व सहकारी मंडळी, त्यांचे देखील मनापासून आभार मानतो। आम्हा दोन्ही गोवांच्या वतीनं येथील सर्व ग्रामस्थांचे, पदाधिकाऱ्यांचे, श्री कुडकेश्वर संस्थेचे, त्याचप्रमाणे आई जोगेश्वरी तरुण उत्साही मंडळ या मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतोय। या बारीसाठी त्यांनी आमच्याशी संपर्क केला ते श्री जोगेश्वरी तरुण उत्साही मंडळ, त्याचप्रमाणे फोनवरून ज्यांनी संपर्क केला ते बबलू पेडणेकर यांचे देखील मनापासून आभार मानतोय। तसेच रंगदेवता आणि इथं जमलेल्या मायबाप रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून माझे ग्रामदैवत श्री अकाली ब्राह्मण, माझे कुलदैवत आई जोगेश्वरी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन भारत भूमीचे संरक्षण करणाऱ्या भारतीय जवानांना सलाम करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून मूर्ती जन्माला घालून चांगल्या संस्कारांचा पाय करून पाजणाऱ्या माझ्या आईवडिलांना नमस्कार करून माझे गुरुजी सन्माननीय भगवानजी लोकरे बुवा, श्री कृष्णाजी देशमुख बुवा यांना मानवंदना करून आमचे जोडीवाले बुवा श्री दुर्वास गुरु यांना नमस्कार करून इथं जमलेल्या सर्व भजन रसिकांना, आई बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत, त्यानंतर बरेचसे इथे पखवाज वादक असतील, कलाकार असतील, सुप्रसिद्ध गायक असतील, कोरस असतील, सगळ्यांना मानाचा मुद्रा करून या ठिकाणी या बारीचा पहिला पर्वात सुरुवात करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। या ठिकाणी सन्माननीय श्री एकनाथजी तेली
त्यांनी या ठिकाणी खुर्चीचा मान राखायचा आहे. दादा
तूच सूर धावा मजसे तूच एकता तूच सूर धावा मजसे तूच एकता सगुण रूप जावी देवा एकदा करे सगुण रूप जावी देवा एकदा करे सगुण रूप जावी देवा एकदा करे मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो माझ्याकडे देव माझा पाहतो मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश सात जन्मांची लाभली पुण्याई सात जन्मांची लाभली पुण्याई म्हणून झालो पालखीचे भोई म्हणून झालो पालखीचे भोई शांत माया मोठी पहाटे सारखी शांत माया मोठी पहाटे सारखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंद निदान आम्ही भाग्यवान आनंद निदान जुळते हळूच दत्ताची पालखी जुळते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी प्रथम शयन पुत्रीचा द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति कृष्माण्डेति चतुर्थकम् पंचमं स्कन्दमातेति महागौरी षष्ठं कात्यायनी तिचा पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनी तिचा सप्तम कालरात्रीति महागौरीति चाष्टमम् नवमं सिद्धिदात्रीचा नवदुर्गा प्रकृतम् हरिद्रा कुंडली कमलेला श्री पंढरीनाथ वक्रतुंड विघ्नहर्ता श्री गणपती गजानन
आणि श्री ज्ञानराज ज्ञानेश्वर श्री तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री आकारी ब्राह्मण आई जोगेश्वरी आई गौदेवी आई भराड़ी आई भवानी श्री आकारी ब्राह्मण सत्यनारायण श्री गुणकेश्वर श्री रामेश्वर श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ गोब्राह्मण प्रतिपालक परश्री माते समान श्री छत्रपती शिवाजी महाराज हा मानवचा मुद्रा सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्रीमान भगवान लोकरे सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य कृष्णाजी बजरंग स्वामी समर्थ तबला जरा मॉनिटर धन्यवाद। या ठिकाणी खरोखरच सुंदर असं नियोजन आज श्री जोगेश्वरी तरुण उत्सव मंडळ यांनी केलेलं आहे। आई जोगेश्वरी म्हणजे माझी कुलदैवता आणि जेव्हा मंदिराचं उद्घाटन होतं त्याच वर्षी मला वाटतं या ठिकाणी मी कार्यक्रम केला होता। मी आणि जोईल मला वाटतं बुवा होते ना इथलेच, आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मला दुसऱ्यांदा संधी दिली त्याबद्दल या मंडळाचे मनापासून आभार मानतोय। अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तुम्ही, कारण आज जोडीला जे बुवा आहेत ज्यांचं या कुणकेश्वराशी एक वेगळंच नातं आहे नाही का। आज संपूर्ण भजन मंडळ कुणकेश्वराचं त्यांचं आहे, बरीच वर्ष आज त्यांनी जे काही नातं जपलेलं आहे या मातीशी ते खरंच कौतुकास्पद आहे। आणि आज नुसतं कुणकेश्वरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज दुर्वास गुरव हे नाव गाजतंय नाही का। एकदा जोरदार टाळ्या भुवनसाठी होऊन जाऊ देत। आणि या वर्षीचा कुणकेश्वर जो काही गजर भुवनी गायला अप्रतिम, काय झाडी काय डोंगर भारीच काय तर केलंस नाही खरोखर। आणि आम्ही दोघे चांगले मित्र आहोत, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, काही नवीन नाहीये, पण डबलबारीच्या माध्यमातून थोडंफार काहीतरी डबलबारी म्हणून करावं लागतं, परंतु एक सुंदर असं गायन दोन्हीकडे दोन्ही बाजूने तुम्हाला नक्कीच आज ऐकायला मिळेल हे मी दोन्ही भुवनच्या वतीने नक्की सांगेन। कारण आजकाल काय नवीन 4 गाणी योग लागली की डबलबारी करून बुवा तयार असतं नाही का। पण असं नाहीये की आम्ही दोघेही कच्च्या गुरूचे चेले नाही आहोत आणि स्पर्धेच्या माध्यमातून सुरुवात स्पर्धेपासून करून आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत दोघेही। कारण आमच्या गुरुच्या पावलावर पाऊल ठेवून कुठेही न भरकटता लोकांना काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करत असतो। आणि दुर्वास गुरु बुवा असले की बारी करायला मजा येते, त्यामुळे आज खरोखरच रंगतदार बारी होईल। या गावातील सर्व कलाकार, या गावामध्ये खूप चांगले चांगले कलाकार आहेत गाणारे, आमचे गुरुबंधू सन्माननीय पेडणेकर बुवा या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। आपले अभि पेडणेकर असतील, सुनील पेडणेकर असतील, त्याचप्रमाणे अतुल मेस्त्री
अतिशय सुंदर या ठिकाणी, त्यानंतर अविनाश मेस्त्री बुवा हे देखील या ठिकाणी चांगले चांगले कलाकार या ठिकाणी घडलेले आहेत. त्या सर्वांना नमस्कार करतो. आणि एकदा या ठिकाणी मी नेहमी सांगत असतो की माणूस प्रत्येक घराघरामध्ये जन्माला येतो, माणूस प्रत्येक घराघरामध्ये जन्माला येतो आणि माणुसकी ही ठराविक ठिकाणी जन्माला येते. आणि ज्या ठिकाणी माणुसकी जन्माला येते त्या ठिकाणी परमेश्वराचं वास्तव्य असतं, त्या ठिकाणी परमेश्वराचं वास्तव्य असतं. म्हणून या ठिकाणी आज सुंदर अशा भजनाने आईच्या या ठिकाणी सुरुवात करतोय. या ठिकाणी उपस्थित या गावचे भूषण संगीत रत्न श्री अप्पा चव्हाण, वय वर्ष 82, काल्पनिक आणि ऐतिहासिक सामाजिक अशा अनेक नाटकांना संगीत दिग्दर्शन सुमारे 40 वर्ष त्यांनी केली. भजन व कीर्तन यामध्ये अगदी तल्लीन असणारे अनेक चालींना, अनेक गाण्यांना त्यांनी चाली लावलेल्या आहेत. महाराष्ट्र भजन संघाच्या वतीने त्यांचं सन्मानित झालेले असे आपले श्री अप्पा चव्हाण यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आमच्या मंडळाच्या वतीने देखील त्यांचे आम्ही आभार मानतोय आणि त्यांना नमस्कार करतो आणि या ठिकाणी भजनाला सुरुवात करतो. रे ग सारे मग रे प मग रे ग सा आवाज वाढवायचा. हॅलो जरा इको द्यायला. एक दुर्गेचं फरण आहे. शुंभ आणि शुंभ या दोन राक्षसांना दुर्गेने कसा संवार केला त्याचं वर्णन या परिणामामध्ये आहे. जर आवडलं तर नक्कीच टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी लावू द्या. पंच पांडव नट नारायण नट नरे पुष्प चंदन मुकुट धगमग पुंड धगे नगे पुंड तंत्र मंत्र गणपति गणपति खंडित कीट फंडित धागति नाद परंपार गति एक निजलित भक्त जर जर जस्त जमधर गमन जर जर कंद जर जर गगन नगति धगे धगे धा दुर्गे दुर्ग विनाशिनी दल असुर दल दल सुर मिलित दल शुंभ शुंभ काट मार कान गावत दल कबीर भुवन त्रिभुवन जय 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 जमसुर सकल नील
चरणी जय 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 नव दुर्गा तव चरणी माता जय 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 नव दुर्गा तव चरणी
तळहाताच्या रेषाने सहज सुखाचा भोगी कोणी स्वयं प्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा भर पंखातून स्वप्न उद्याचे झेपरे पाखरा उधळून रे भादरा मन मंदिरा ते जाणे उधळून रे साधक मन मंदिरा स्वामी